नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपासाची चपाती आणि बटाट्याची भाजी। तर वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी पाव किलो राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे प्लेटमध्ये आपण राजगिऱ्याचं पीठ काढून घेऊया। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे। त्याचबरोबर उकडलेला बटाटा इथे मी स्मॅश करून घेतलेला आहे। एक छोट्या आकाराचा बटाटा मी इथे घेतलेला आहे। हा बटाटा सुद्धा आपण या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा बटाटा आपण या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। बटाट्याने या पिठाला छान अशी बाइंडिंग येते आणि आपल्या चपात्या व्यवस्थित तयार होतात। पिठामध्ये बटाटा व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा छान असा चपातीला जसा आपण गोळा मळतो तसा गोळा मळून घ्यायचा आहे। इथे मी पीठ मळून घेतलेला आहे। आता याच्यावर मी 1 चमचा तेल घातलेला आहे आणि हा गोळा मी पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेणार आहे। तर इथे आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे। आता आपण हे पीठ 10 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवायचं आहे। पीठ मुरतंय तोवर आपण भाजी बनवून घेऊया। भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालणार आहे। जर तुम्हाला उपासाला जिरं चालत असेल तर तुम्ही या फोडणीमध्ये जिऱ्याचा सुद्धा वापर करू शकता। आता याच्यामध्ये मी उकडलेले बटाटे घालणार आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात भाजी करायची आहे त्या प्रमाणात तुम्ही बटाटे उकडून घेऊ शकता। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि भाजी परतून घेणार आहे। ही भाजी झटपट तयार होते। भाजी परतून झाल्यावर आपण याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि एकदा छान असं परतून घ्यायचं आहे। छान मिक्स झाल्यावर आता याच्यावर आपण झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत। 2 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घ्यायचं आहे। एकदा भाजी परतून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आपली उपासाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तर आता आपण उपासाच्या चपातीला सुरुवात करूया। 10 मिनिटांनंतर हे आपलं पीठ छान असं मुरलेलं आहे। आता आपण याचे गोळे करून घेऊया। तर पाव किलो पिठामध्ये आपल्या साधारण 6 चपात्या तयार होतात। ज्या प्रकारे आपण नेहमीची चपाती किंवा पोळी करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही चपाती सुद्धा बनवून घ्यायची आहे। जर तुम्हाला रोजची साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हा ऑप्शन सुद्धा नक्की ट्राय करून बघू शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर इथे आपली चपाती लाटून तयार झालेली आहे। आता ही आपण चपाती भाजून घेऊया। तर इथे मी चपातीचा तवा गरम करून घेतलेला आहे। त्यावर आता ही आपण चपाती टाकून जशी आपण नेहमी चपाती शेकतो त्याप्रमाणे ही चपाती शेकून घेऊया। चपातीला हलके हलके बबल्स आल्यावर आपण चपाती पलटून घ्यायची आहे आणि चपातीला तेल लावून घ्यायचं आहे। ज्यांना उपासासाठी तेल वापरत नाही त्यांनी तुपाचा वापर करायचा आहे आणि पुन्हा आपण चपाती पलटून दुसऱ्या बाजूला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूनी चपाती व्यवस्थित शेकून झाल्यावर आपण त्याला एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे उपासाची चपाती भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।